नमस्कार सर्वांना. तर मी आशा, तर माझ्या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. आशा करते सर्वजण स्वस्त असतात, मस्त असतात, मजेत असतात. श्री स्वामी समर्थ. प्रत्येक दिवस हा आनंद जगा, कारण आयुष्यामध्ये काय होईल कधी सांगता येत नाही. तर मी जेव्हा 2 मुलांना घेऊन जेव्हा वेगळी झाले, तेव्हा 2 मुलांची जबाबदारी होती माझ्यावर. काही करावं काही समजत नव्हतं तरीसुद्धा, आणि स्वतःचं घरसुद्धा नाही. जे आईवडिलांनी दिलं होतं तिथं आहे, पण तिथं सगळेजण ते राहतात, आणि मी जेव्हा वेगळी झाले ते थोडी मला तिथं त्याच्यामध्ये हिस्सा देणार आहे. तर मी कुठलाही हिस्सा वगैरे काही मागितला नाही, काहीच नाही. आणि 2 मुलांना घेऊन वेगळे झाले, कारण तेव्हा मी डिप्रेशनमध्ये खूप होते. डिप्रेशनमध्ये, टेन्शनमध्ये. असं वाटायचं की या लोकांमुळे जर माझं आयुष्य बरबाद झालं तर कशाला त्यांच्या पाया पडायचं. तर मी वेगळे झाले. त्यानंतर खूप कष्ट म्हणजे आम्ही भाजीपाल्याचा बिझनेस टाकला. मुलं सायकलर विकायचे, मी सुद्धा रोडला छोटासा स्टॉल टाकायचा आणि विकायचा. असा आमचा उदरनिर्वाह व्हायचा. त्यानंतर कोरोनासुद्धा लागला. कोरोनामध्ये तर एवढं टेन्शन, एवढं कोरोना होता तरीसुद्धा आम्ही मार्केटला जायचो आणि भाजीपाला आणायचो आणि 10 वाजेपर्यंत विकायचो. खूप स्ट्रगल करावं लागला. पण आता एवढी मोठी जबाबदारी घेतली होती, मुलांचं कसं होणार, काय होणार, काही समजत नव्हतं. पण ही जबाबदारी तर पार पाडायची होती, कारण की लोक नावं ठेवतील, लोक म्हणतील ही तर वेगळी झाली, हिला मुलांची जबाबदारीसुद्धा सांभाळता आली नाही, लई नाकाने कांदे सुलती वगैरे. आता लोकांचं कसं असतं ना, की तोंडाला हात लावत येत नाही. लोकांना त्यांच्या घरामध्ये काय झाले असं लोकांना माहीत नसतं, पण लोकांना फक्त जे दिसतं ते लोक बोलत असतात. तर समाजामध्ये लोक वाईट नजरेने बघतात. जेव्हा एखादी महिला राहत असते तेव्हा वाईट नजरेने बघतात, आणि आपले नातेवाईकसुद्धा आधार देत नाही. त्यावेळी आपल्यालाच टोमणे देत असतात. खूप अवघड असतं. या सगळ्या परिस्थितीतून जाणं म्हणजे खूप अवघड असतं. परिस्थिती म्हणजे आपली आर्थिक परिस्थिती तर साईडलाच राहते, पण हे लोकांचं एक टेन्शन वेगळंच असतं. थोडे दिवस आईवडिलांकडे राहिले, पण तिथं मुलांचं शिक्षणाचं एवढी सोय नसल्यामुळे म्हटलं चला जॉबसुद्धा बघितला, आणि तिथंच शाळा जवळ होती त्यामुळे मी तिकडं जायचं डिसिजन घेतलं. तर थोडीशी भांडी वगैरे होती माझ्याकडे, ती घेतली आणि मुलांना घेऊन राहायला लागली. त्यानंतर मुलांना तिथे शाळेत टाकलं. आता कोरोना तर होताच, पण त्यानंतर कोरोना उघडल्यानंतर मग मुलांना शाळेत जावं लागलं. तोपर्यंत घरीच चालायचं अभ्यासाचं. तर असं बरेच दिवस 2 वर्ष तर कोरोनाच होता. तर नातेवाईक कसं असतात, आपल्याला विचारत नसतात, किंवा आपल्या मुलांनासुद्धा काय हवं काय नाही काही बघत नसतात, पण नावं ठेवायला एक नंबर असतात. पण यांचा विचार कधी करायचा नाही. आपला विचार करायचा, आपल्या मुलांचा विचार करायचा. कारण काय म्हणतात, ज्याचं वजन आहे त्यालाच उचलावं लागतं असं असतं. कोणी उचलायला येत नसतं. तर खूप जणांनी सल्ला दिला की मला पोटगी टाकणं, त्याच्याकडून खर्च घे वगैरे असं. पण मी विचार करत होते, माझ्या मनात असा विचार यायचा की आपलं आयुष्यच बरबाद झालं तर आपल्या जाऊ दे, आपल्याबरोबर आपले मुलं आहेत. आपण पैसे आपण स्वतः कमवू शकतो, आणि आपण कशाला 2 पैशासाठी कोणाच्या पाया पडायचं. त्यामुळे मी कुठलाही तेव्हा मी ते घरातून वेगळी झाले, तिथून वेगळी झाले. मी त्या लोकांपासून तर 1 रुपयासुद्धा मी घेतला नाही कधी. मुलांचं शिक्षण असो, दुखणं असो, काही प्रॉब्लेम असो, सगळे आम्ही आमच्याच पद्धतीने सॉल्व केले. पण कधी म्हणजे असं अपेक्षा केली नाही की आता त्यांच्यामुळं आपलं एवढं वाटवं झालं, आता आपण त्यांच्यावर हे करावं, कोर्टात जावं, त्यांच्याकडून पैसे घ्यावं, असं कधी माझ्या मनात येत नाही. माझ्या मनात फक्त एवढंच असायचं की अरे आपलं आयुष्यच बरबाद झालं आहे ना, आपण ते पैसे घेऊन काय करायचं आहे. तर असं वाटायचं. काही जण म्हणायचे मुलांसाठी खर्च घे, मुलांचा खर्च घे, पण कधीही मी 1 रुपयासुद्धा घेतला नाही, कारण की माझ्या बुद्धीला ते पटतच नाही. खूप जण आता लेडीज घेतात नवऱ्याकडून भांडून कोर्टामध्ये, जे काही कारणामुळे वेगळे राहतात ते घेतात. पण माझ्या मनामध्ये असं येतच नाही, मला कोणाचा 1 रुपया नको आहे. आपलं आयुष्यच बरबाद झालेलं असतं आपलं, तर आपण ते पैसे घेऊन आपल्याला काय आयुष्याला पुरणार आहे का. आणि आपण एवढा मोठा निर्णय घेतला तर आपण स्वतः मुलांना करायचं, लहानचे मोठं शिकवण्याचं, जबाबदारी घ्यायची. थोडे दिवस त्रासात जातील, नंतर जेव्हा मुलं मोठं होतील तेव्हा तर चांगले दिवस येतील, आणि त्यांनासुद्धा जाणीव राहील की आपल्या आईने आपल्यासाठी काय केलेलं आहे, कोणी काय केलेलं आहे. जेव्हा मुलं ह्या परिस्थितीतून जातात ना कष्टमय, तेव्हा मुलं घडतात असं मला वाटतं. तर मित्रांनो, माझा निर्णय हा चूक होता का बरोबर होता, की मी कोर्टामध्ये हे पोटगीचा दावा टाकायला पाहिजे होता की नाही, तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तर बाय बाय.